मी प्रकाश जगन्नाथ प्रधान, वय 62 कंप्लीट, बडोद्याहून आलो आहे. मला अलकाकडून जाणायला मिळालं की शरीर संतुलन आरोग्यशास्त्र डॉक्टर कदम साहेब व त्यांची टीम इथे येणार आहे. तर श्यामदादा तुम्हाला खरोखर जरुरी आहे. एवढ्या वर्षापासून ती पाहत होती की मला किती त्रास होते, म्हणून मी आधी तर विचार केला होता की हे सगळं असं म्हणजे काही बोगस असतं, काही बरं होणार नाही आहे. मी हेल्थ डिपार्टमेंटमध्ये अशी नोकरी केलेली लगभग 35 वर्ष, आणि ॲलोपॅथिक औषधाचे आडअसर होतात. परंतु मग तिला बघितलं, म्हणजे इथपर्यंत मी आलो. ती माझ्या मिसेस अंजलीला खूप त्रास होता म्हणून खास आलेलो, तिला तयार केलं की मी नाही म्हणालो तर ती येणार नाही, म्हणून मी म्हटलं चल, म्हणजे इथपर्यंत आलो. आणि मग अलकाच्या शरीरामध्ये जो फेरफार मी बघितला, म्हणून मला पण थोडंसं वाटलं की आपण पण हे करायला पाहिजे. आणि आपल्याला स्वतःला डोळ्यासमोर तिला मी 4वीमध्ये होती तेव्हापासून ती बघितलेली, आणि त्यानंतर तिची कशी कंडिशन खराब झालेली ती पण बघितलेली आहे. आणि आता ती चालते, उठते, बसते, जाते, आणि तिच्यामध्ये तरतरीतपणा आलेला दिसला, म्हणून मी पण मग तयार झालो. माझं वजन, छातीचं वजन, मला छातीचं माप वगैरे जे काही काढलं, तोपर्यंत मी म्हटलं चला काढून द्या, आत्ता तरी आपण बघू उद्या सकाळी काय करायचं. मी खरं जे आहे ते खरं सांगतोय. हां, म्हणजे तोपर्यंत म्हटलं मी ते गूढ रहस्यच ठेवलं होतं की आता मी काही हे केलं तर माझी मिसेस कदाच नाही तयार झाली तर. पण मग मी बघितलं अलकाला, बरोबर तिच्यावर मार्किंग केलं आणि पाहिलं की खरोखर हिच्या तेवढं तयार हे झालं आहे. तर मी म्हटलं हे मला 25, 30 वर्षापासून तर कमरेचं दुखणं, मानेचं दुखणं वगैरे आहे, तर त्याच्यात सुधारणा होऊ शकेल. आणि मी आधी मला अस्थमा होत होता तेव्हा मी हे सगळे प्रयोग असतात योगासनाचे ते केलेले. त्यांनी मला थोडं बरं वाटलेलं, पण मी माझ्या आळसामुळे मी सोडून दिलं होतं. तर माझा अस्थमा बरा झाला, पण त्यानंतर दुसरे विकार चालू होऊन गेले. त्यात ॲलोपॅथिक औषधं त्यानंतर चालू केली वगैरे. तर मग हे पाहिलं म्हणून मी म्हटलं चला आता आपण हे करू, म्हणून सकाळी मी इथे आलो. आणि मेन तर काय होतं की काही पण औषध घ्यायचं नव्हतं, गोळी नाही, इंजेक्शन नाही. मी ॲलोपॅथिक औषधं भाग्यच घेतो. ते म्हणजे कसं की क्रॉनिक आपल्याला काही मलेरिया वगैरे झाला असेल ना, जरूर पडेल तरच घ्यायची, असं की ज्याच्यावरती काही औषध नसेल. शेवट 10-1 वर्षात तर काही घ्यावं नाही लागलं, पण म्हटलं चला हे चांगलं आहे, ह्याच्यात आपल्याला नुसतं एक्सरसाइज करून जर बरं होत असेल तर करूनच टाकू. म्हणून मग मी हे केलं. आणि त्यानंतर मला स्वतःला माझे मानेमध्ये 95% बरं आहे. डॉक्टर साहेब म्हटलं की 80% का 50-60% दुसऱ्यांचं होतं, माझं 90 ते 95% बरंच आहे. कमरेमध्ये मला 85% बरं वाटलं. त्याशिवाय मला युरिन पिवळी व्हायची, खूपच लालसर पिवळीसारखी वाटायची. क्रिएटिन पण वाढलं की काय असं वाटायचं. मी काही डॉक्टरकडे गेलो नाही, पण इथे आल्यानंतर त्या कलरमध्ये सुधारा होऊन गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या पायावरती जे सुजे यायचे ते कमी झाले. ते मी ह्याच्यात लिहिलं नव्हतं, पण तेही कमी झालेले आहे. शिवाय मला जे जॉईंट्स दुखत होते गुडघ्यामध्ये, पायाचे बोटं वगैरे, आणि इथे रोज हे यायचा, वळ यायचा. आणि तो माझ्या मिसेसला जोरजोराने ओरडून सांगायचं की काहीतरी कर लवकर काय. तो तर बाम वगैरे लावायवंच लागायचा. एक पण दिवस असा नाही द्यायचा की मला दुखलं नाही. आणि जेव्हा मी झोपायला पथारीत जायचो तेव्हा मी झोपू नव्हतो शकत. 15 मिनटं खूप कळा यायच्या, मग मला झोप यायची. पण तेवढं तर नियमित होतं. आता आजच्या तारखेत मला इथे जरा पण दुखत नाही आहे. त्याच्यामध्ये बरं वाटलं आहे. ओव्हरऑल मला सगळ्या रीतीने चांगलं वाटतं आहे. आणि माझ्या स्फूर्ती आली आहे, कामाची स्फूर्ती. सकाळी उठताना मला खूप जड वाटायचं, तर ते पण मी एकदम आता पहाटे मी 4:15-4 वाजता ह्याच्यात ऑटोमॅटिक उठायला लागलो. मी 12 वाजता काल झोपलो तरी माझ्या त्याने 4-4:15च्या आधी मी उठलो आणि माझे जे काही आसनं करायचे होते ते मी करून टाकले. हां, एडीमध्ये जो दुखावा होता शेवटच्या 2 महिन्यापासून, त्याच्यामध्ये पण मी आता बराचसा मला 80% फायदा झालेला आहे आणि मी चांगला चालायला लागलो. त्यानंतर एक काहीतरी
आता केलं त्याच्यानंतर आणखीन मला 5% फायदा झाला. करेक्शन हां करेक्शन फायनल करेक्शन हां फायनल कनेक्शनमध्ये मला आणखीनच फायदा झाला आहे आणि मी काही पण घातल्याशिवाय पण चालू शकतो. त्यांचं वजन 2 किलो कमी झालं, छाती 3 सेंटीमीटर, पोट 9 सेंटीमीटर कमी झालेलं आहे. मी एक सांगायचं विषय बघा, मला मोबाईलमध्ये म्हणजे फोन नंबरवर बघायला पुढे मागे करून किंवा चष्मा करून लागायचं तो आपण नाही लागत. छान. दृष्टीत सुधार झाला. दृष्टीत सुधार झाला. किरण